नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम या कथेचा भाग 18 सुरू आहे. या कथेचे भाग 17 आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. वेदांचा चेहरा सायलीच्या ओठांच्या अगदी जवळ आला होता. दोघांचे श्वास एकमेकांत पूर्णपणे मिसळले होते. पार्टीतल्या सगळ्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या, पण वेदांतला जगाचं कोणतंही भान राहिलं नव्हतं. त्याची नजर फक्त सायलीच्या त्या थरथरणाऱ्या गुलाबी ओठांवर लॉक झाली होती. सायलीची अवस्था बिकट झाली होती. तिची छाती जोरजोरात धडधडत होती. तिला वेदांची ती इंटेन्स ओढ आणि त्याचा तो पोझेसिव्हनेस इतक्याच जवळून पहिल्यांदा फील होत होता. तिने लाजेने आणि भीतीने आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिचे हात वेदांच्या खांद्यावरील कोटला नकळत घट्ट धरून होते. वेदांतने अत्यंत हळुवारपणे आपला चेहरा आणखी थोडा पुढे केला. त्याचे ओठ सायलीच्या ओठांना स्पर्श करणार तेवढ्यात अरे वेदांत, व्हॉट अ वंडरफुल परफॉर्मन्स, एका खूप मोठ्या आणि उत्साही आवाजाने हॉलमधील ती भयंकर इंटेन्स शांतता भंग केली. वेदांत आणि सायली दोघेही दचकले. वेदांतने झटक्यात डोळे उघडले. तो जणू एखाद्या ट्रान्समधून बाहेर आला. त्याला अचानक रिअलाइज झालं की तो काय करत होता, आणि तेही शेकडो लोकांसमोर. सायलीने झटक्यात आपले हात वेदांच्या खांद्यावरून काढून घेतले आणि ती 2 पावलं मागे सरकली. तिचा चेहरा लाजेने अक्षरशः टोमॅटो सारखा लाल झाला होता. तिची नजर जमिनीवर होती. वेदांतने रागाने आणि कन्फ्युजनने मागे वळून पाहिलं, आणि एक अत्यंत महत्वाचे बिझनेस इन्व्हेस्टर मिस्टर सिंघानिया हसत त्यांच्याकडे येत होते. मिस्टर सिंघानिया वेदांतने कसा तरी स्वतःचा राग कंट्रोल करत चेहऱ्यावर एक खोटं स्माइल आणलं. थँक्यू सो मच, वेदांत म्हणाला. युअर वाईफ इज व्हेरी ब्युटिफुल वेदांत, आणि तुमचा डान्स खरंच खूप रोमॅन्टिक होता, सिंघानिया हसत म्हणाले. वेदांतने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून सायलीकडे पाहिलं. सायली थरथरत होती. तिला तिथे एक सेकंदही उभं राहण्याची हिंमत होत नव्हती. एक्सक्यूज मी, सायली अत्यंत दबक्या आणि थरथरत्या आवाजात म्हणाली. ती वेदांतकडे किंवा सिंघानियाकडे न बघता तिथून झपाट्याने वळून निघून गेली. वेदांतचा हात नकळत तिला थांबवण्यासाठी पुढे गेला होता, पण सिंघानिया समोर असल्यामुळे त्याला स्वतःला थांबावं लागलं. वेदांत सिंघानियासोबत बोलत होता, पण त्याचं डोकं पूर्णपणे ब्लँक झालं होतं. मी काय करत होतो, वेदांत स्वतःलाच प्रश्न विचारत होता. मी एवढा कसा आउट ऑफ कंट्रोल होऊ शकतो? मी तिला सगळ्यांसमोर किस करणार होतो. व्हॉट द हेल इज रॉंग विथ मी? वेदांतला स्वतःच्याच त्या वागण्याचा धक्का बसला होता. पण इगोच्या पलीकडे त्याच्या मनात एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती की त्याला सायलीचा तो स्पर्श, तिचा तो सुवास आणि तिचे ते डोळे हवेसे वाटत होते. त्याच्या आतली ती ओढ आता त्याच्या रागापेक्षा आणि त्याच्या इगोपेक्षा खूप मोठी झाली होती. इकडे सायली पार्टीच्या त्या गर्दीतून कशी वाट काढत हॉलच्या बाहेर आली. तिचे पाय थरथरत होते. तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. ती हॉलच्या मागच्या बाजूला असलेल्या एक मोठ्या आणि शांत बाल्कनीत आली. बाल्कनीत कोणीच नव्हतं. बाहेर पुण्याची थंड हवा सुटली होती. आकाशात चंद्र पूर्ण कलांनी फुललेला होता. सायलीने बाल्कनीच्या त्या मोठ्या काचेच्या रेलिंगला घट्ट पकडलं. तिची छाती जोरजोरात वर खाली होत होती. तिचे डोळे मिटून एक खोल श्वास घेतला. हे देवा, हे काय होतंय? सायली स्वतःशीच कुजबुजली. तिने आपला एक हात स्वतःच्या ओठांवर ठेवला. तिला अजूनही वेदांतचा तो गरम श्वास तिथे जाणवत होता. ते मला किस करणार होते सर्वांसमोर. सायलीचे गाल पुन्हा एकदा लाजेने लाल झाले. आता अचानक एवढी पॉझिटिव्हनेस जेव्हा समीर माझ्या जवळ होतो तेव्हा ते जळतात. आणि आज तर त्यांनी समीरच्या डोळ्यातून एक लहान अश्रू थेंब ओघळला. पण हा अश्रू दुःखाचा नव्हता, तर हा एक अजीब प्रकारच्या कन्फ्युजनचा आणि त्या नवीन जाणवणाऱ्या ओढीचा होता. मला त्यांच्यापासून दूर राहायला हवं. सायलीने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. ते माझ्यावर प्रेम करत नाहीत, ते फक्त इगोमुळे असं करतायत. हो, त्यांना फक्त आपला हक्क दाखवायचा आहे. पण सायलीचं मन हे ऐकायला तयार नव्हतं. तिच्या मनाला वेदांच्या डोळ्यातील ती इंटेन्सिटी आणि ती ओढ बरोबर जाणवली होती. सायली त्या थंड हवेत एकटीच उभी होती. तिचा तो वाईन रेड कलरचा ड्रेस हवेत थोडा उडत होता आणि तिच्या उघड्या पाठीवर ती थंड हवा लागत होती. तिला थोडी थंडी वाजू लागली. इकडे हॉलमध्ये वेदांतने कसं तरी सिंघानियांना बाय केलं. त्याने पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवली, पण सायली कुठेच दिसत नव्हती. कुठे गेली ती? वेदांत थोडा अस्वस्थ झाला. तो तिला शोधत हॉलच्या मागच्या बाजूला आला. त्याने काचेच्या दरवाजातून पाहिलं. बाल्कनीत सायली एकटी उभी होती. ती स्वतःचे दोन्ही हात स्वतःच्या अंगाभोवती गुंडाळून थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करत होती. वेदांतचे पाय तिथेच थांबले. तो फक्त तिला बघत राहिला. तिचा तो निरागस चेहरा, तिचे वाऱ्यावर ओढणारे केस आणि तिची ती थंडीने कुडकुडणारी नाजूक पाठ.
वेदांतला स्वतःवरचा कंट्रोल पूर्णपणे हरवल्यासारखं वाटत होतं. त्याला वाटलं आता जाऊन तिला मागून घट्ट मिठीत घ्यावं. त्याने एक खोल श्वास घेतला आणि त्याने आपला कोट काढला आणि तो हळूहळू बाल्कनीचा दरवाजा उघडून बाहेर आला. बाल्कनीत वेदांच्या बूटचा टकटक आवाज घुमला. सायली दचकली. तिने झटक्यात मागे वळून पाहिलं. वेदांत तिथेच उभा होता. सायलीच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. ती 2 पावलं मागे सरकली. सर सर तुम्ही इथे? सायलीचा आवाज थरथरत होता. वेदांत काही बोलणार नाही. तो अत्यंत संथ पावलांनी चालत तिच्या जवळ आला. सायलीने भीतीने नजर खाली वळवली. तिला वाटलं वेदांत आता पुन्हा काहीतरी रागवेल किंवा मग अशा गोष्टीतून काहीतरी बोलेल. पण वेदांत तिच्या अगदी जवळ आला. त्याने काही न बोलता आपला तो ब्लॅक टॅक्सोडेचा कोट अत्यंत हळुवारपणे सायलीच्या खांद्यावर घातला. सायली शॉक झाली. वेदांतच्या त्या कोटमध्ये त्याची ती गरम उष्णता आणि त्याचा तो परफ्यूमचा कडक सुवास होता. त्या कोटमुळे सायलीला एका सेकंदात थंडी वाजायची थांबली. तिने आश्चर्यचकित होऊन मान वर करून वेदांतकडे पाहिलं. वेदांतची नजर तिच्यावरच होती. पण आज त्या नजरेत कोणताही ॲटिट्यूड किंवा राग नव्हता. आज त्या नजरेत एक अत्यंत हळवी आणि केअरिंग गोड होती. थंडी वाजती ना? वेदांत अत्यंत मावळा आणि डाग आवाजात म्हणाला. सायलीला काय बोलावं ते सुचेना. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. वेदांतने पोट तिच्या खांद्यावर नीट केला. त्याचे हात नकळत सायलीच्या खांद्यावर थोडे रेंगाळले. दोघांमध्ये काही सेकंदाची एक भयंकर ऑकवर्ड आणि इंटेन्स शांतता पसरली. मग कशाचे झालं? वेदांत हळूच म्हणाला. सायलीने झटक्यात नजर खाली वळवली. तिचे गाल पुन्हा एकदा लाल झाले. मगाशी डान्स फ्लोअरवर जे झालं, वेदांत पुढे म्हणाला. आय एम सॉरी. सायलीने दचकून वर पाहिलं. सॉरी? हो. वेदांतने एक दीर्घ श्वास घेतला. मी कंट्रोल लूज केला होता. मला असं सर्वांसमोर वागायला नको होतं. सायलीच्या मनात एक वेगळीच कालवाकालव सुरू झाली. फक्त सर्वांसमोर वागायला नको होतं म्हणजे जर आम्ही एकटे असतो तर ते चाललं असतं. सायलीला स्वतःच्याच या विचाराची लाज वाटली. काही हरकत नाही सर. सायली अत्यंत दबक्या आवाजात म्हणाली. वेदांतने तिच्या डोळ्यात पाहिलं. सायली तुला समीर सोबत एवढं हसून बोलायची गरज नाहीये. सायलीला वेदांचा तो पजोसे टोन बरोबर समजला. का सर? सायलीने थोडी हिंमत करून विचारलं. ते फक्त माझे फ्रेंड आहेत आणि ते मला रिस्पेक्टने वागवतात. वेदांतला तो फ्रेंड शब्द सुद्धा सहन होत नव्हता. तुला फ्रेंडची गरज नाहीये सायली. वेदांत त्याच्या आणखी जवळ आला. तू माझी बायको आहेस आणि मला अजिबात आवडत नाही जेव्हा कोणी परका माणूस तुझ्या जवळ येतो किंवा तुला स्पर्श करतो. सायलीची छाती धडधडायला लागली. पण सर, आपण तर फक्त एका छताखाली राहणारे 2 अनोळखी लोक आहोत ना? सायलीने मुद्दाम वेदांतचे जुने शब्द त्याला आठवण करून दिले. तुम्हीच म्हणाला होतात की तुम्हाला माझ्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाहीये. मी म्हणालो होतो सायली. वेदांतचा आवाज आता एकदम हळवा आणि प्रामाणिक झाला. पण आता गोष्टी बदलायला आहेत. काय बदललंय सर? सायलीने डोळ्यात डोळे घालून विचारलं. वेदांतला वाटलं आता तिला घट्ट मिठी मारावी आणि सांगावं की मला तुझ्याशिवाय काही सुचत नाहीये. मला तू हवी आहेस. पण वेदांतचा तो बिझनेस इगो त्याला अजूनही पूर्णपणे झुकू देत नव्हता. तू या घरची सून आहेस सायली. वेदांतने मुद्दा बदलला. आणि मला फक्त फॅमिलीची इज्जत. सायलीच्या चेहऱ्यावरची ती ओळ एका सेकंदात गायब झाली. तिने एक उपहासात्मक स्माइल दिली. अंडरस्टूड सर. सायली म्हणाली. फॅमिलीची इज्जत आणि मी याची काळजी घेईन. सायलीने स्वतःच्या खांद्यावरचा तो कोट काढायला सुरुवात केली. नको. वेदांतने पटकन तिचा हात पकडला. राहुल दे तो कोट तुझ्या अंगावर. तुला थंडी वाजेल. सायलीने वेदांतच्या हाताकडे पाहिलं. वेदांतने तिचा हात घट्ट पकडला होता. दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात हरवले. तेवढ्यात बाल्कनीचा दरवाजा जोरात उघडला गेला. अरे वा वा. समीर आणि वेदिका हसत बाल्कनीत आले. वेदांतने झटक्यात सायलीचा हात सोडला आणि तो 2 पावलं मागे सरकला. सायलीने लाजेने नजर खाली वळवली. काय यार वेदांत? समीर डोळा मारत म्हणाला. पार्टी हॉलमध्ये सुरू आहे आणि तू इथे बाल्कनीत रोमॅन्टिक सीन क्रिएट करतोयस. वेदिका जोरजोरात हसू लागली. हो ना समीर. बघ ना, दादाने स्वतःचा कोट सुद्धा सायलीला दिलाय. क्या बात आहे दादा, तू तर एकदम टिपिकल रोमॅन्टिक हिरो झालायस. वेदांतचा चेहरा लाजेने आणि रागाने लाल झाला. तू गप्प बस वेदू. वेदांत रागाने म्हणाला. असं काही नाहीये. तिला थंडी वाजत होती म्हणून. अरे हो, आम्हाला सगळं समजतंय भावा. समीर वेदांतला मुद्दाम चिडवत म्हणाला. पण वेदांत, तू डान्स फ्लोअरवर जो तमाशा केलास ना, तो बघून मला वाटलं की तू आज मला मारतोयस की काय. वेदांतने समीरकडे भयंकर रागीट नजर टाकली. हो, मारणारच होतो आणि परत जर तू सायलीच्या जास्त जवळ गेलास ना तर नक्कीच मारेल.
वेदांतने सायलीचा हात पकडला. चल सायली, पार्टी संपत आलीये, आपण घरी जाऊया. वेदांत सायलीला ओढतच तिथून घेऊन गेला. सायलीच्या अंगावर वेदांचा तो कोट तसाच होता आणि ती वेदांच्या मागे मागे चालत होती. समीर आणि वेदिका त्यांच्या जाणाऱ्या पाठीकडे बघून हसत होते. काम फत्ते झालं वेदू, समीर हसत म्हणाला. आता फक्त या वेदांच्या तोंडातून आय लव्ह यू काढायचं बाकी आहे. पार्टी संपून वेदांत आणि सायली गाडीकडे आले. वेदांतने स्वतःच्याच हाताने सायलीसाठी कारचा दरवाजा उघडला. सायलीने थोड्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि ती आत जाऊन बसली. वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने गाडी सुरू केली. पुण्याचे रस्ते रात्रीच्या वेळी एकदम रिकामे आणि शांत होते आणि तशीच काहीशी शांतता गाडीच्या आतमध्येही पसरली होती. गाडीत म्युझिक सुद्धा चालू नव्हतं, पण त्या शांततेतही दोघांच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की जणू ती एकमेकांना स्पष्ट ऐकवीत होती. सायलीने स्वतःचं डोकं खिडकीच्या काचेला टेकवलं होतं आणि ते बाहेरच्या अंधाराकडे बघत होती. तिच्या अंगावर अजूनही वेदांचा तो ब्लॅक टेक्स्चरचा कोट तसाच होता. त्या कोटचा सुवास तिला सतत वेदांच्या त्या क्लोज आणि इंटेन्स डान्सची आठवण करून देत होता. ते मला का थांबवत नाहीत, का काही बोलत नाहीत, सायली मनातल्या मनात विचार करत होती. मगाशी तर बाल्कनीत एवढ्या जवळ आले होते आणि आता एकदम शांत झालेत. इकडे वेगळा स्टेअरिंग पकडून समोर बघत होता, पण त्याचं लक्ष रस्त्यावर कमी आणि सायलीकडे जास्त होतं. तो दर 2-3 मिनिटांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून सायलीकडे एक साईडला ग्लास टाकत होता. मला तिच्याशी बोलायचंय. वेदांच्या मनात भयंकर चलबिचल सुरू होती. पण काय बोलू? मगाशी मी जे काही केलं ते बघून ती नक्कीच घाबरली असेल. तिला वाटत असेल की मी तिच्या जवळ येण्यासाठी डेस्परेट झालोय, पण आय कांट हेल्प इट यार. ती इतकी सुंदर दिसते. दोघंही एकमेकांचा विचार करत होते, पण दोघांच्याही गुन्हे आणि संकोचाने त्यांना शांत राहायला भाग पाडलं होतं. गाडी एका सिग्नल जवळ आली. सिग्नल ग्रीन. वेदांतने गाडीचा स्पीड थोडा वाढवला. तेवढ्यात अंधारातून अचानक एक कुत्रा गाडीच्या अगदी समोर आला. ओ शिट! वेदांच्या तोंडून नकळत आवाज बाहेर पडला. त्याने पूर्ण ताकदीने गाडीचा ब्रेक करकसून दाबला. गाडीच्या टायरचा रस्त्यावर घासल्याचा भयंकर आवाज झाला आणि गाडी एका सेकंदात जागेवर थांबली. पण अचानक मारलेल्या ब्रेकमुळे सायलीचा तोल पूर्णपणे गेला. ती झटक्यात पुढे झकली आणि तिचं डोकं डॅशबोर्डला लागण्याआधीच वेदांतने विजेच्या वेगाने आपला डावा हात सायलीच्या छातीसमोर आडवा केला. सायली डॅशबोर्डला न लागता थेट वेदांतच्या त्या मजबूत हातावर येऊन आदळली. सायलीच्या तोंडातून एक हलकीशी किंकाळी बाहेर पडली. तिने घाबरून वेदांतचा तो आडवा ठेवलेला हात घट्ट पकडला. गाडी थांबली होती. दोघांचेही श्वास वेगाने चालू झाले होते. सायलीने हळूच मान वर करून वेदांतकडे पाहिलं. वेदांत आधीच तिच्याकडे बघत होता. त्या एका क्षणात दोघांची नजर एकमेकात इतकी इंटेन्सली लॉक झाली की जणू जगाचा वेळ तिथेच थांबला. वेदांतचा हात सायलीच्या छातीजवळ तसाच होता आणि सायलीचे दोन्ही हात त्याच्या हातावर घट्ट रोवले होते. गाडीतल्या त्या अंधारात एकमेकांच्या डोळ्यात बघताना दोघांनाही ती रोमॅन्टिक ओढ जाणवत होती. सायली, वेदांतचा आवाज अत्यंत हळवा होता. तू ठीक आहेस ना? सायलीला वेदांतच्या आवाजातील ती केळ स्पष्ट जाणवली. हो. सायली अत्यंत हलक्या आणि थरथरत्या आवाजात कुजबुजली. वेदांतने आपला हात हळूच तिच्या समोरून काढला, पण तो मागे सरकला नाही. त्याने आपला हात पुढे केला आणि अत्यंत हळुवारपणे सायलीच्या कपाळाला स्पर्श केला. कुठे लागलं तर नाही ना तुला? वेदांतच्या त्या गरम पोटांचा स्पर्श सायलीच्या कपाळावर होता. सायलीच्या अंगावर एक भयंकर काटा आला. तिला तो स्पर्श इतका ओळखीचा आणि सेफ वाटला की तिने नकळत आपले डोळे मिटून घेतले. मी ठीक आहे सर. सायलीने डोळे उघडून वेदांतकडे बघत म्हटलं. वेदांतला वाटलं की त्याने तिला मिठी मारावी, पण त्याने स्वतःला कंट्रोल केलं. गुड, वेदांत हळूच म्हणाला आणि त्याने गाडी पुन्हा सुरू केली. उरलेला रस्ता सुद्धा त्याच ऑकवर्ड पण रोमॅन्टिक शांततेत गेला. रात्रीचे 11 वाजले होते. वेदांतची गाडी वाड्याच्या अंगणात येऊन थांबली. वेदांत आणि सायली गाडीतून खाली उतरले आणि वाड्याच्या आत गेले. हॉलमध्ये प्रतापराव आणि आत्या आणि वेदिका त्यांचीच वाट बघत बसले होते. समीर आधीच पोहोचला होता आणि तो वेदिकाला पाठीतले किस्से सांगत होता. जेव्हा वेदांत आणि सायली आत आले तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. प्रतापराव आणि आत्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत खट्टाळ आणि समाधानाचं हसू उमललं. वेदिका जागेवरून उठली. ओ, वेदिका जोरजोरात टाळ्या वाजवत म्हणाली. बघा बघा कोण आलंय? सायली गोंधळली. तिने आजूबाजूला पाहिलं. वेदिका चालत त्यांच्या जवळ आली आणि तिने मुद्दाम सायलीच्या खांद्यावर असलेल्या वेदांतच्या त्या कोटला हात लावला. वा दादा, वेदिका वेदांतला टोळ्या मारत म्हणाली.
काय कोट मुमेंट, काय तो डान्स मुमेंट, एकदम फुल टू रोमन्स चालू होता वाटतं पार्टीत. वेदांतचा चेहरा एका सेकंदात लाल झाला. तो गप्प बस वेदू, वेदांत रागाने पण लाजेने म्हणाला. तिला थंडी वाजत होती म्हणून दिला मी. आत्या हसून म्हणाल्या, हो रे बाबा, आम्हाला माहिती तिला थंडी वाजत होती, पण डान्स करताना सुद्धा थंडी वाजत होती का तिला, की तिला मिठीत घ्यायची जास्त घाई झाली होती. हॉलमधले सगळे जोरजोरात हसू लागले. सायलीचा चेहरा लाजेने अक्षरशः टोमॅटो सारखा लाल बुंद झाला. तिला तिथे एक सेकंदही उभं राहायची हिंमत होत नव्हती. तिची छाती धडधडत होती. मी चेंज करून येते, सायली अत्यंत थरथरत्या आणि संकोचलेल्या आवाजात म्हणाली. वेदांतकडे किंवा कोणाकडेही न बघता तिथून वळून झपाट्याने जिन्यावरून वर तिच्या रूममध्ये पळून गेली. वेदांत तिथेच उभा होता. त्यांनी सायलीच्या जाणाऱ्या त्या लाजाळू आकृतीकडे पाहिलं आणि त्याच्या ओठावर नकळत एक अत्यंत सॉफ्ट आणि गोड स्माईल आली. समीरने हे पाहिलं. अरे वा, समीरने वेदांच्या खांद्यावर हात ठेवला. वेदांत जहागीरदार हसतोय आणि तेही बायकोला लाजून पळून जाताना. वा, क्या बात है. वेदांतने झटक्यात स्वतःचं हसू लपवलं. काहीही बडबड करू नकोस, वेदांत मुद्दाम ॲटिट्यूड दाखवत म्हणाला. मला झोप येते, गुड नाईट. वेदांत सुद्धा वर स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. प्रतापराव आणि आत्या एकमेकांकडे बघून हसू लागले. प्रताप आत्या म्हणाल्या, आता या घरात लवकरच पाहण्याची चिन्ह दिसतायत बघ. प्रतापराव जोरजोरात हसू लागले. रात्रीचे 2 वाजले होते. सायली रूममध्ये बेडवर झोपली होती, पण तिच्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती. ती फक्त छताकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यासमोर आज रात्री घडलेले ते सगळे प्रसंग एका चित्रपटासारखे फिरत होते. तो डान्स, वेदांचा तो तिच्या उघड्या पाठीवरचा गरम हात, तो जवळ आलेला चेहरा. आणि कारमध्ये कपाळाला झालेला तो स्पर्श. सायलीने स्वतःचा चेहरा हातात लपवला. हे देवा, हे सगळं काय होतंय? ते माझ्याशी एवढं चांगलं का वागतायत? सायली स्वतःशी कुजबुजली. तिने कुशीवर वळून पाहिलं. तिच्या उशीजवळ वेदांचा तो ब्लॅक टॅक्सुडचा कोट अजूनही तसाच पडलेला होता. सायलीने हळूच तो कोट आपल्या हातात घेतला. त्या कोटमध्ये अजूनही वेदांचा परफ्यूमचा तो डार्क आणि मॅनली सुवास दरवळत होता. सायलीने तो कोट हळू स्वतःच्या छातीशी कवटळला आणि तिच्या ओठांवर एक अत्यंत गोड आणि क्यूट स्माईल आली. तिला पहिल्यांदाच वेदांत जहागीरदाराची बायको असल्याचा एक अजीब प्रकारचा आनंद फील होत होता. दुसरीकडे वेदांतला सुद्धा झोप येत नव्हती. तो बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता. त्याचं लक्ष सायलीकडे होतं. त्याला सायली कुशी बदलताना दिसत होती. वेदांतच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत आणि रोमॅन्टिक भाव होता. तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकलेस सायली. वेदांत सिगारेटचा धूर हवेत सोडत स्वतःशीच म्हणाला. तू वेडी आहेस की मी वेडा झालोय तुझ्या प्रेमात? मला माहिती नाही, पण एवढं नक्की माहिती की आता मी तुला माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ देणार नाही. वेदांतने सायलीकडे बघून एक गोड स्माईल दिली. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागात काय होईल हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.